हाय गाईज, तर तुम्ही कसे आहात सगळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आम्ही गेलो होतो हम्पीला आणि त्या सगळ्या रील्सला, फोटोजला, व्हिडिओजला तुम्ही खूप खूप भरभरून रिस्पॉन्स दिला, प्रेम केलं आहेत आणि खूप सारे लाईक्स आणि शेअर्स वगैरे सध्या चालू आहे. म्हणजे हवा करून टाकली आहे बॉस पूर्ण इन्स्टावरती, सध्या पेजवरती. तर बरेचसे लोक मला विचारत आहेत की हा हम्पीची ट्रिप तुम्ही कशी प्लॅन केली, काय झालं, कसं सगळं. तर मला पुन्हा एकदा हा छोटूसा व्हिडिओ ह्याच्यासाठी करायचा आहे की हम्पी वॉज नॉट प्लॅन. म्हणजे हम्पी असं सडनली एका महिन्यात आमचं झालेलं आहे की चला सगळेजणं, तू येते, मी येते, आपला हा ग्रुप, तो ग्रुप, मग तुझी मम्मी, माझी मम्मी, असं करून आमचं अचानक सगळ्यांचं ठरलं की चला हम्पीला जाऊया. आणि आमचं बुकिंग एकदम घाईघाईमध्ये 1 महिन्यामध्ये झालं आहे. म्हणजे ट्रेनचं बुकिंग अक्षरशः तात्काळमध्ये करून घेतलं आहे. तर तुमच्यासोबत अशी गैरसोय नको व्हायला, कारण का आम्ही तर गेलो होतो अनिका एस्केप बरोबर. म्हणजे माझी फ्रेंड आहे, जी स्कूल फ्रेंड, तुम्ही ते फर्स्ट हम्पीच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल. तर माझी स्कूल फ्रेंड अनामिका चव्हाण, तिने स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी ओपन केली आहे अनिका एस्केप म्हणून. तर त्याचं पेज वगैरे सगळे डिटेल्स तर मी तुम्हाला दिलेले आहेत ऑलरेडी. प्लीज इंस्टाग्रामवरती अनिका एस्केप बघा, माझ्या कोलॅबरेशन्स व्हिडिओजमध्ये बघा, तिचं सगळं पेज त्याच्यामध्ये आहे. आम्ही तिच्या थ्रू गेलो होतो. तिने ग्रुप टूर्स सुरू केले आहेत. म्हणजे नॉट इवन ओनली फॉर दी लेडीज, म्हणजे जर तुम्ही फॅमिली असाल, मोठा ग्रुप असेल, छोटासा ग्रुप असेल, तुम्ही स्ट्रेंजर्स असाल, तरी प्लीज तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा, DM करा. तिच्याकडे खूप खूप साऱ्या नवीन नवीन ट्रिप्स येत आहेत. म्हणजे आता नेक्स्ट ऑक्टोबरमध्ये पुन्हा हम्पीची ट्रिप चालली आहे. त्याच्यानंतर तिचं जयपूर आहे. इवन शी इज प्लॅनिंग फॉर दी इंटरनॅशनल ट्रिप्स ऑल्सो. तर तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीसोबत चांगला वीकेंड स्पेंड करायचा आहे किंवा तुमच्या ग्रुपसोबत कुठे जायचं आहे आणि काहीच समजत नाही आहे तर आमच्यासोबत कुठे यायचं आहे ग्रुपमध्ये, तर प्लीज तिला कॉन्टॅक्ट करा अनिका एस्केपच्या पेजला. तिने हे जे नवीन व्हेंचर सुरू केलं आहे, तर बिईंग अ स्कूल फ्रेंड, बिईंग अ फ्रेंड, आम्ही तिला सपोर्ट करतो आहोत. तर तुम्ही पण तिच्या पेजला व्हिजिट करा, खूप सारं सपोर्ट करा. आणि आमची जी पूर्ण ट्रिप होती सगळं वेल ऑर्गनाइज्ड होतं, तिने सगळं केलेलं. भले जरी आम्ही एवढं तात्काळमध्ये तिकीट बुक केल्या, पटपट एवढं एकदम शॉर्ट नोटीसवरती आम्ही आमचं कन्फर्मेशन दिलं, तरीसुद्धा तिने इतकी वेल ऑर्गनाईज केली होती ट्रिप. म्हणजे अक्षरशः होमस्टेपासून आमचं ट्रेनचं बुकिंग, जाऊन येऊन तिकडचं ट्रॅव्हलिंग, हे सगळं बरोबर मॅनेज केलेलं होतं तिने. आणि आमचा जो बजेट आहे तो तुम्ही तिच्या पेजवरती जा, तिथे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तिला DM करा. म्हणजे आमची ट्रिप किती बजेटमध्ये झाली, अप्रॉक्सिमेटली आम्हाला 7,000-7,500 रुपये खर्च आला. तर ती कस्टमाईजसुद्धा करून देते. त्याच्यानंतर तुमच्या समजा 2 रात्री आहे, 3 रात्री, म्हणजे आम्ही ते तिथे होतो तर आमचं 2 रात्री 3 दिवसाचं असं होतं. तर तिने सगळं कस्टमाइज केलेलं स्टे. आणि आपल्याला मेन म्हणजे एजन्सी किंवा मुळात असं कोणी वेल ऑर्गनाईज करणारंच कोणी असेल तर इतकं बरं वाटतं की म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सॉर्टेड होतात. आणि हे फक्त मीच नाही म्हणत आहे, आम्ही ट्रिपला गेलो तिकडे मी सगळ्यांचे रिव्ह्यूज घेतले, ते मी आता पुढे पोस्ट करेनच. तर छोटूसा व्लॉग तिच्या पेजसाठी, तिला प्रमोट करण्यासाठी की अनिका एस्केपमध्ये या, अनिका एस्केपला भेट द्या, अनिका एस्केपमधून तुमची टूर्स प्लॅन करा जिकडे कुठेही तुम्हाला जायचं आहे. आणि अनामिका, नेक्स्ट रिव्ह्यू व्हिडिओ इज फॉर यू. आय होप की आम्हाला नेक्स्ट पिकनिकमध्ये खूप सारे डिस्काउंट्स वगैरे भेटतील. जोक ऑफ द पार्ट. पण खूप सपोर्ट करा. नवीन व्हेंचर आहे तिचं, तिला पण आपण सपोर्ट करूया. आमची फ्रेंड आहे, स्कूल बडी आहे. तर चला अनिका एस्केपमधून टूर्स करायला तुम्ही रेडी आहात. आणि हो, रिव्ह्यूज बघायला विसरू नका. आम्ही सगळे रिव्ह्यूज सगळ्यांकडनं घेतले, हे तिला अजिबात माहीत नाही आहे. तर तिच्यासाठी पण एक छोटंसं सरप्राईज आहे अनामिका तुझ्यासाठी. तर चलो अनिका एस्केप, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे अँड हिप हिप हुर्रे. अनिका एस्केपला तुम्हीसुद्धा जॉईन करा आणि मला नक्की कळवा की तुमचासुद्धा एक्सपिरियन्स कसा होता. नेक्स्ट ट्रिप आमच्यासोबत करायला तुम्हीसुद्धा रेडी आहात ना? मग सगळ्या सिनियर आपल्या सिंड्रेलाजला विचारूया की त्यांना टूर कशी वाटते. काकी, अनामिकाने टूर अरेंज केली, तुम्हाला कसं वाटतंय सांगा. खूपच छान वाटलं. एन्जॉय करतायत तुम्ही? एन्जॉय करतोय, फक्त थोडं तब्येतीमुळे. नाही काय नाही, तुम्ही भरपूर फिट आहेत, टेन्शन नका घेऊ. काकी, तुम्हाला कसं वाटतंय टूरला येऊन? खूप छान वाटलं. अरेंजमेंट कशी वाटली अनिकाची? छान वाटली, मुलींनी आणलं खरं पण खूप बरं वाटलं. अरे बापरे. मम्मी, तुला काय वाटतं, कशी वाटली टूर? छान वाटलं एकदम मस्त. परत पिकनिक काढेल तेव्हा आपण पण येऊ. आपल्या शाळेतल्या सगळ्या या मैत्रिणींना माझ्या तू एकदम जवळून बघितलंय लहानपणापासून बघितलेले. आणि आज तिने स्वतःची टूर एजन्सी चालू केली आहे.
इथपर्यंत सगळ्यांना घेऊन आली आहे. इथपर्यंत सगळ्यांना घेऊन आले. तुझा एक्सपिरियन्स कसा होता आतापर्यंतचा? छान होतं एकदम. तुला काय वाटलं? काय अरेंजमेंट्स वगैरे कशी? अरेंजमेंट्स पण चांगले होते. होमस्टे चांगला होता, त्यांनी यूज केलेला खूप चांगला होता होमस्टे पण. आता Homestay अजून आवडला? पिकनिक बाकी आहे, आता उद्याचे पण बघायचं आहे आम्हाला अजून स्पॉट्स वगैरे सगळे. आता सध्या तरी निघायची घाई चालू आहे, बघूया आपण. पण मग चांगलं नेक्स्ट होतं. पिकनिकला येणार की नाही अनिका सोबत? काकी तुम्ही अनिका सोबत आता यावेळी ट्रिपला आलेत हम्पीला, कसं वाटतंय तुम्हाला? मला एकदम मस्त वाटते. तुम्ही एन्जॉय करतात का? आम्ही भरपूर सारे रील्स काढतोय, तुम्ही एन्जॉय करतायत ना पण? एन्जॉय करते मी एकदम खुश. येस. गीता तुला काय वाटतं? आपल्या फ्रेंडने एवढं चांगली एजन्सी चालू केली आहे, फर्स्ट टूर आहे आपली. मला खूप प्राऊड फील होतं आहे तिच्यावर आणि तिच्यामुळे आपण एवढ्या वर्षांनी सगळे एकत्र आलो आहे, त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा ना. आणि काकू तुम्ही कसं, तुम्हाला काय वाटतंय? मला तर खूप छान वाटतंय. असं सर्वांनी यावं ट्रिपला, मस्त एन्जॉय मग नेक्स्ट पिकनिकला तुम्ही येणार की नाही? नक्की येणार. पल्लू तुला काय म्हणायचं? तू तर तिचं एकदम सगळं जवळून बघितलंय प्रवास. आज तिचं एवढं तिने फाउंडर बनून पूर्ण कंपनी एस्टॅब्लिश करते, तर तुला काय म्हणायचं त्याच्यासाठी? खूपच प्राऊड मोमेंट आहे ॲज अ फ्रेंड म्हणून पण, आणि ती खूप छान फ्रेंड आहे माझी. आणि नेक्स्ट टाईम तिच्यावर ट्रिपला यावं असं वाटतं, कारण ही फर्स्ट ट्रिप खूप एन्जॉय करतो. आणि तुम्ही सुद्धा तिच्या नक्की सगळ्या डिटेल्स बघा. आणि चिंड्रेला काय बोलतात, अनिका सोबत आपलं कोलॅबरेशन झालेलं आहे आज, आणि आपण हम्पीची टूर करतोय. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतोय. आज फर्स्ट डे आहे, हा. पण तिचं मॅनेजमेंट वगैरे खूप छान आहे. मग नेक्स्ट आवडलं. पिकनिक करायची की नाही तिच्यासोबत Yes, परत? करायची आहे. आणि आम्हाला आणि ऍडमिनला थोडासा आराम पण द्यायचा आहे की नाही? खूप छान होती पिकनिक, मला आवडलं मॅनेजमेंट. अलका काय म्हणतेस की आज आपल्या सिंड्रेला ग्रुपचे फोटोज काढता काढता आज तू माझ्या स्कूल फ्रेंडच्या अनिका एस्केप जी आहे, तिने ट्रॅव्हल एजन्सी चालू केली, तिचे फोटोज काढतेस, व्हिडिओज काढते, तर तुला काय म्हणायचं आहे? मला तर फर्स्ट टाईम मी आली आहे, पण इतकं छान वाटतं. ह्या लोकांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे आणि एकदम फॅमिलियर ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं आहे. खूप खूप छान आहे. स्टे ह्यांचं खूप चांगलं आहे, एकदम क्लीन अँड नीट. तुम्हाला पाणी पिण्यासाठी सुद्धा तुम्हाला बिस्लरी बॉटल्स आहेत, त्यामुळे तुम्हाला अरे हे पाणी ते पाणी, आम्हाला अशी ॲलर्जी होते तशी ॲलर्जी होते, त्याचं काहीही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. ह्या लोकांनी आपल्याला खूप खूप छान रिस्पॉन्स असा केला आहे. घरगुती जेवण दिलं आहे, कोणत्याही सोड्याचं जेवण दिलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही खूप एकदम डोळे बंद करून तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही येऊ शकता आणि कॅस्केपला तुम्ही जॉईन होऊ शकता. थँक्यू. आणि इथे आपली फाउंडर बसली आहे अनिकाची. गुड्डी काय बोलते? आपली स्कूल फ्रेंड आज एवढी टूर मॅनेज करते आपल्यासाठी फर्स्ट, तर तुला काय म्हणायचं आहे? मी खूप खुश आहे अनामिकासाठी. तिने अनिका एस्केप हे जे टुरिझमचं चालू केलेलं आहे, आणि आमची ही फर्स्ट टूर आहे ज्याच्यामध्ये तिने फॅमिली आणि स्कूल फ्रेंड्सना इन्व्हॉल्व केलेलं आहे. आणि फर्स्ट डे आमचा विरूपक्ष टेम्पल आहे, खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. आणि खरंच अनामिका तुझं मॅनेजमेंट खूप ऑसम आहे. थँक्यू.